नमस्कार. आज माझ्याबरोबर एक असं व्यक्तिमत्व आहे, सूत्रसंचालन, अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन. फार मोठ्या जबाबदारीच्या 4 महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अतिशय लिहिल्या ही व्यक्तिमत्व पार पाडते. मला ते सिक्रेट जाणून घ्यायचं पण आता संपदा जोगळेकर कुलकर्णी हिच्यावर भेटते. त्याचं कारण म्हणजे तिचं एक नवीन नाटक आहे ते वजनदार. टायटल फार थोडं एकदम वेगळं आहे, ऑफबीट टायटल आहे. यासह तिचे जे 4 जे बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार. संपदा, स्क्रीन ग्राफ्यामध्ये स्वागत आहे तुझं. धन्यवाद धन्यवाद. बरं, एक सांग की आता हे नाटक आहे वजनदार, टायटल थोडं ऑड आहे, ऑफबीट आहे आणि क्युरिओसिटी क्रिएट करण्यात हा मुद्दाम प्रयत्न होता की स्टोरी लाईनच्या फ्लोमध्ये आहे ते? हा विषयच एका वजनावर आहे. मग ते कोणतं वजन हे तुम्ही नाटक पाहिल्यावर जाणाल. पण या वजनामुळे प्रत्येक घराचं हे नाटक वाटतं. प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला आता किमान अर्धा किलो तरी माझं कमी करून, माझं पोट कमी होऊ दे, माझे बायसेप्स कमी होऊ दे, हे जे कमी 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 करण्याचं जे प्रस्थ आहे ते घरोघरी आहे. त्यामुळे तुम्ही त्याला कनेक्ट तर नक्की व्हाल. पण हे करत असताना माझ्या नाटकातली नायिका हे का करते, कसं करते आणि किती नेटाने करते ह्याचासुद्धा संस्कार होणं, म्हणजे मी काय नाटकाने संस्कार नाही करत आहे, पण एक विचार तर देता येतो ना आपल्याला. तर सगळ्या घराघराचं नाटक वाटता वाटता एक वेगळीच कथा तुम्हाला सांगून जातं ते नाटक. नक्कीच. बरं, तुझ्या नाटकाचा एक सरप्रायझिंग आणि क्युरिओसिटी क्रिएट करणारा पॉईंट म्हणजे 27 वर्षानंतर अलका कुबल रंगमंचावर कसं काय तयार केलं त्यांना? बापरे, त्याच तयार आहेत. म्हणजे आम्ही तयार नव्हतो कदाचित, की त्या एवढ्या एनर्जेटिक आहेत, अभ्यास करणाऱ्या आहेत, खूप सिन्सिअर आहेत, दिग्दर्शकासमोर अक्षरशः विद्यार्थ्यासारख्या बसतात. आणि मला आणखीन काय आनंद वाटला माहिती आहे, की जसं मी वाऱ्यावरची वरात नाटक करताना किंवा अन्य नाटकं करताना म्हणत होते, नाही लेखकाने हे वाक्य लिहिलं आहे ना, मग आपण हे असंच बोललं पाहिजे, हे म्हणणारी अभिनेत्री माझ्याच नाटकाला मिळाली. की नाही, संपदाने असं का लिहिलं आहे, पुढे उद्गारचिन्ह का दिलं आहे, तिने काही हा शब्द आधी नाही वापरला आहे, नंतर वापरला आहे, त्यामुळे वाक्याचा अर्थ काय होतो, इतका ते अभ्यास करतात. आणि मला असं वाटलं, अरे एवढा लेखनाचा अभ्यास, स्क्रीनवर इतकं अधिराज्य गाजवलेली नायिका रंगमंचावर 27 वर्षांनी येते आणि ती त्या तयारीने उतरते की मला लेखकाचं नाटक पोहोचवायचं आहे, दिग्दर्शकाचं पात्र भूमिकेत रूपांतरित होऊन सादर करायचं आहे आणि मला या सगळ्या लोकांना पंखाखाली घ्यायचं आहे. वेल सेड. बरं, मग संपदा मला सांग की आम्ही तुला पहिल्यांदा बघितलं ॲज अ अभिनेत्री म्हणून, पण बाकी तुझे व्यक्तिमत्वाला कांगोरे आहेत, ते कसे तयार झाले, कसे काय डेव्हलप झाले? तुला जाण कधी आली की आपण अभिनेत्री पण आहोत, त्याबरोबर लेखिका पण होऊ शकतो, दिग्दर्शिका पण? आता तुला कोरिओग्राफी करताना पण पाहिलं आहे आणि सूत्रसंचालन पण तू करते. कसं कसं जमलं तुला? मला वाटतं हे सगळे एवढे प्रकार आहेत ना, ते अनेक जण करत आलेत आणि मराठी भाषेसाठी तर हे वरदान आहे. म्हणजे पु ल देशपांडे माझं एक असं आवडतं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी कुठल्याच भिंती ठेवल्या नाहीत कला अभिव्यक्त करण्याच्या. उत्तम हार्मोनियम त्यांना वाजवता येते, उत्तम म्युझिक त्यांना देता येतं, उत्तम चित्रपट दिग्दर्शन, नाटक दिग्दर्शन, लेखन त्यांना करता येतं, व्यक्तिचित्र निर्माण करता येतात. मनाने जेवढा माणूस प्रसन्न तेवढा 360 अंशात तो फुलतो, असं मी इतकी वर्ष त्यांचं वाचन आणि त्यांचं दिग्दर्शन बघताना जाणवायचं. आणि की असं का असू नये आपण पण, म्हणजे आपल्याला जे येतं आहे असं असायलाच पाहिजे असा नियम नाही. पण आपल्याला कधी कवितेतनं व्यक्त व्हायचं आहे, कधी दिग्दर्शनातनं, कधी लेखनातनं, कधी निवेदनातनं, कधी नृत्यातनं. तर आपण का ठरवायचं मी अभिनेत्री आहे, मी नृत्यांगना नाही, मी दिग्दर्शिका आहे, मी लेखिका नाही? नाही, मी आहे ना, मला जे जे येतं आहे ते मी आहे. आणि मला मराठी प्रेक्षकाने एवढं प्रेम दिलं आहे, मी काव्य केलं तरी ते इतकं व्हायरल होतं पटकन. आणि हे म्हणजे मी वर्षानुवर्षात एखादंच माझं गाणं असं पसरतं. आता माझं ते गाणं पसरतं मग मी रोज गाणं पाडलंच पाहिजे असं मी स्वतःला हे करत नाही. त्यामुळे असं वाटतं जे साचतं ना, साचल्यावर ते अभिव्यक्त होतं. मग जेव्हा जी संधी येते त्या संधीतनं ते व्यक्त होतं. तुझं प्रेरणास्त्रोत्र काय? कारण इतके 4 कांगोरे नाजूकशे आहेत, प्रेक्षकांना भिडणारे आहेत, तर तुला याची प्रेरणा कुठून मिळते? कसं तू रिजन्युएट करते स्वतःला? म्हणजे पर्टिक्युलरली या नाटकामध्ये जे तुझे कांगोरे व्यक्तिमत्वाचे? हो हो हो. कसं, माझे रोल मॉडेल्स म्हणाल तर प्रत्येक क्षेत्रातली वेगळी आहे. एक विचारी स्त्री किंवा माणूस म्हणून मला आपल्या IAS ऑफिसर आणि माजी राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण मॅडम या माझ्या रोल मॉडेल होत्या.
नीना राऊत या दूरदर्शनच्या प्रोग्राम ऑफिसर माझ्या रोल मॉडेल होत्या. अरुणाताई ढेरे, मंगलाताई गोडबोले या लेखिका मला वेगळ्या जॉनरच्या दोघी लेखिका पण मला खूप आवडतात. किंवा मी म्हणेन की सोनिया परचुरेंसारखी कथ्थक नृत्यांगना माझी आयडॉल आहे. कवितेमध्ये म्हणाल तर वैभव जोशीचं काव्य मला आवडतं, आरती प्रभूंचं मला आवडायचं. ही रेंज आहे. तर हे रोल मॉडेल्स आहेत. मी नाही तिथपर्यंत पोचू शकते कदाचित, पण पोचण्याच्या प्रवासात मी आहे. मी त्या दिशेने जायचा प्रयत्न नक्की करते आणि तो 100% आहे. एकदम मस्त. वजनदारकडून आता म्हणजे लोकांच्या अपेक्षा वाढवल्यात, कारण अलकाताई आहे, तुझा विषय वेगळा आहे. काय म्हणजे याच्यानंतर काय करायचा विचार, स्वतः वैयक्तिकरित्या काय सुरू आहे वजनदारनंतर? वजनदारबरोबर माझी 2 नाटकं आत्ता तयार आहेत. तर कदाचित दुसरं नाटक सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये माझं मी लिहिलेलं, मी दिग्दर्शित नाही करते बहुतेक, ते येईल. आणि अजून 2 नाटकांचा प्लॅन तयार आहे. हिंदी आणि गुजरातीमध्ये नाटक माझं भाषांतरित होऊन येतं आहे. तर लिहित राहणं, कारण मी शेतावर काम करते. म्हणजे मी अगदी काही राबत नाही शेतावर, पण जगभरून जे पर्यटक येतात त्यांच्याकडून काही विचार मिळतात. मातीतनं काहीतरी मला रोज वेगळे मिळतात. पक्षी प्राणी बघताना मला काहीतरी सुचतं. एक सूर्य रोजचा उगवणारा मला काहीतरी सांगतो. पौर्णिमेचा चंद्र बघत बसावा. तर हे जे आहे ना, ह्यातनं जे 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 झिरपतं मनात, ते कधी कवितेतनं, कधी नाटकातनं, कधी संभाषणातनं, भाषणातनं येत राहतं. सो मी हे जे तुम्ही जेवढे गुण माझे सांगितले त्या सगळ्या सकट मी वाहतच राहणार आहे. त्यामुळे नाटक हे माझा प्राण आहे. नाटकाचा जो जिवंत श्वास आहे ना, त्याच्यामुळे भाषाही प्रगल्भ होते. भाषा किंबहुना टिकते सुद्धा. म्हणजे जर त्या पद्धतीचं नाटक असेल तर तसं मी केलं आहे की नाही माहीत नाही, पण याच्यातनं एक भाषेचा लहेजा किंवा चांगल्या भाषेत सुद्धा एकही अपशब्द न वापरता सुद्धा आपल्याला प्रसिद्ध होता येतं, हे मला सांगायचं आहे. बरं, वेबसिरीज आणि चित्रपट नाही का खुणावत आहे तुला? म्हणजे काम करण्यासाठी आत्ता पंचक म्हणून जो माधुरी दीक्षित प्रोडक्शनचा चित्रपट, त्याच्यात मी अभिनय केला आहे. म्हणजे चित्रपटासाठी सुद्धा स्क्रिप्ट्स तयार होत आहेत, गोष्टी तयार होत आहेत आणि माझी स्वतंत्र लेखनाची पुस्तकं पण तयार होत आहेत. 6 पुस्तकं मार्केटमध्ये आहेत आणि पुढच्या अजून चालू आहेत. चित्रपट लेखनाचे मला खुणावत आहेत. संधी नाही आली, पण करेन मी. ऑल द बेस्ट स्क्रीनग्राफियाकडून तुला. हो, धन्यवाद धन्यवाद. आणि तुम्ही 24 एप्रिलला या यशवंत नाट्यगृह माटुंगा इथे, नंतर 26 एप्रिलला काशीनाथ घाणेकर ठाण्याला आणि दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये 27 तारखेला वजनदार हे पाऊल आमचं कसं उचललं गेलं आहे. अलका कुबल आपल्या 27 वर्षांनी रंगमंचावर येत आहेत, रंगभूमीवर येत आहेत आणि माझे सगळे सहकारी संतोष वेरुळकरनी दिग्दर्शन केलं आहे. विप्रा क्रिएशन आणि दिलीप जाधवांची अष्टविनायक ही संस्था आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. प्रयोग होऊ देत. चांगल्या प्रयोगांना तुम्ही यायला पाहिजे. थँक्यू. धन्यवाद.